नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि खास करून परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो आणि नागरिकांनो, दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जी.आर. मंजूर करून परभणी जिल्ह्यातील 15 गावातील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेअंतर्गत ज्या ज्या गावांमध्ये स्वतःचं ग्रामपंचायत कार्यालय उपलब्ध नाही अशा गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देत असतं आणि हा निधी उपलब्ध झाल्यानंतर त्या गावातील ग्रामपंचायतींनी एक ग्रामसभा आयोजित करून एक जागा उपलब्ध करून देऊन हे ग्रामपंचायत कार्यालय बांधून घ्यायचं असतं. या संदर्भात जी.आर. परभणी जिल्ह्यात आलेला आहे. आता आपण ती कोणती 15 गावे आहेत आणि त्या गावांना कोणता निधी आलेला आहे पाहूयात. मित्रांनो, हा जी.आर. तुम्ही पाहू शकता. या जी.आर. मध्ये संपूर्ण डिटेल दिलेले आहे. आपण जर पाहिलं तर हा जी.आर. मध्ये परभणी जिल्ह्यातील जे 15 गावे आहेत ते वडवणी, सुरुवातीचं जे काय प्रथम गाव आहे वडवणी गावासाठी ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी 25 लाख रुपये भेटलेले आहेत. ढवळेवाडीसाठी 20 लाख, भेंडेवाडीसाठी 20 लाख, मालेवाडीसाठी 25 लाख, सिलमोहासाठी 20 लाख, कोक या गावासाठी 25 लाख, पिंपळगाव या गावातील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी 20 लाख, वरुड नरसिंहसाठी 25 लाख, बोरकिनीसाठी 25 लाख, डिग्रस खुर्दसाठी 20 लाख, जवळा जुट्टा या गावासाठी 20 लाख, बाबुळगावसाठी 25 लाख, गवळी पिंपरी यासाठी 20 लाख, कोरटेकसाठी 20 लाख आणि विटा खुर्दसाठी 20 लाख अशा प्रकारे या परभणी जिल्ह्यातील या 15 गावातील ग्रामपंचायती कार्यालय बांधण्यासाठी 3.30 कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे. प्रत्येक गावासाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे हे आपण माहिती पाहिली. अशाच प्रकारची महाराष्ट्र शासनाचे नवनवीन अपडेट्स, शासन निर्णय, अध्यादेश, जी.आर. आणि ज्या काही योजना आहेत त्या पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि परभणी जिल्ह्यातील या ग्रामस्थांना जास्तीत जास्त ही जी काही शॉर्ट्स आहेत ती जास्तीत जास्त शेअर करा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.